बांधकाम कामगारांनो लक्ष द्या. तुम्ही नवीन नोंदणी केली आहे का? नूतनीकरण केलं आहे का? किंवा बांधकाम कामगारांच्या कोणत्या योजनेसाठी अर्ज केला आहे का? आणि हे तिन्हीपैकी तुम्ही एक काम केलं आहे, परंतु 1 महिना झाला तरी यापैकी कोणताही अर्ज मंजूर झालेला नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी 3 महत्त्वाची कामं सांगणार आहे, जी केल्यानंतर तुमचे जे अडकलेले हे अर्ज आहेत, ते फक्त 8 दिवसामध्ये मंजूर होणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटीशी चूक तुमचा अर्ज कायमचा पेंडिंग ठेवू शकते. नमस्कार मित्रांनो, वाय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारांसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण अनेक कामगारांनी नवीन नोंदणी केलेली आहे, काही कामगारांनी नूतनीकरण केलं आहे, तर काहींनी विविध योजनांसाठी अर्ज केलेले आहेत. पण समस्या अशी आहे की अर्ज करूनही 1 महिना झाला, 2 महिने झाले, काहींना तर 5-5, 6-6 महिने देखील झालेले आहेत, तरी देखील अर्ज मंजूर होत नाही आहेत. तर स्टेटसमध्ये पेंडिंग दाखवित आहे, अंडर रिव्ह्यू दाखवित आहे, किंवा काहींची पेंडिंग व्हेरीफाय दाखवलेले आहेत, परंतु काहींचे कागदपत्रासाठी त्रुटी काढलेली आहे. तर असे दाखवत आहेत. तर मग कामगारांनी वाटतं की आपला अर्ज जे आहे ते रिजेक्ट होतो की काय? तर मित्रांनो, घाबरायची गरज नाही आहे. आज मी तुम्हाला अशी 3 महत्त्वाची कामं सांगणार आहे, जी तुम्ही लगेच केलीत तर तुमचा अर्ज लवकर मंजूर होण्याची खूप शक्यता वाढते. म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीचं किंवा अपूर्ण कागदपत्रे. अनेक वेळा काय होते, चुकीचे किंवा अपूर्ण कागदपत्रामुळं जे अर्ज आहेत ते करताना छोटी चूक करतात. अनेक वेळा कामगार जे आहे ते अर्ज करताना काही छोटी चूक करतात. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर पहिलं जे आहे ते आधार कार्ड स्पष्ट नसणे. ज्यावेळेस आपण आधार कार्डची झेरॉक्स देतो त्यावेळेस स्पष्ट नसते त्यावेळेस ती. त्यानंतर बँक पासबुक फोटो ब्लर असणे. 90 दिवसाचं जे कामाचा कालावधी आहे ते चुकीचं असणे. आपल्या आधार कार्डामध्ये आणि आपल्या पासबुकामध्ये काही नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असणे. मोबाईल नंबर जे आहे ते आपला बंद असणे किंवा लिंक नसणे. आणि आधार कार्ड बँक लिंक नसणे. असे ह्या छोट्या चुकीमुळे अधिकारी आपला अर्ज पेंडिंग ठेवतात किंवा होल्डवर ठेवतात. म्हणून तुम्ही लगेच तुमचे डॉक्युमेंट्स तपासा. विशेष करून हे 5 डॉक्युमेंट्स नक्की तपासा, या ठिकाणी तुम्हाला सांगतो. पहिलं आहे आधार कार्ड. हे नक्की चेक करा तुम्ही कशा प्रकारे दिलेलं आहे, बरोबर आहे का? आणि आपलं 2 नंबर चेक करा बँक पासबुक. आपल्या बँक पासबुकवर आणि आपल्या आधार कार्डावर आपलं बरोबरच नाव आहे का? किंवा आडनाव अगोदर बँक पासबुकवर पण आपलं आडनाव पहिल्यांदाच आहे का शेवट आहे, हे नक्की चेक करा. हे जे फरक आहे नक्की तपासा. त्यानंतर पहा, 90 दिवसाचा कामाचा कालावधी. आपला 4 नंबरचा मला पॉईंट येतो, तो म्हणजे फोटो. 4 नंबर जो आहे तो आपला फोटो बरोबर आहे का, किंवा ब्लर आहे का, किंवा क्लिअर दिसत आहे का, हे चेक करा. तसंच 5 नंबर जे आहे ते मोबाईल नंबर. जर यापैकी चुकीचं असेल तर लगेच अपडेट करा, कारण डॉक्युमेंट्स योग्य असतील तरच तुमची मंजुरी लवकर मिळते. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, अनेक लोक अर्ज करून विसरून जातात, पण अर्ज केल्यानंतर त्याचा स्टेटस पाहणं खूप महत्त्वाचं असतं. कारण काही वेळा विभागाकडून करेक्शन रिक्वेस्ट असा मेसेज येतो, म्हणजे तुम्हाला करेक्शन करण्यासाठी त्यामध्ये सांगितलं जातं, पण कामगार तो पाहत नाही आहेत आणि अर्ज तसाच पेंडिंग राहतो. म्हणून तुम्ही नियमितपणे वेबसाईटवर किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन तुमचं स्टेटस जे आहे ते तपासण्यासाठी सांगा. तर या ठिकाणी पहा, करेक्शन दिसत असेल तिथं तुम्हाला योग्य दुरुस्ती करावी लागणार आहे. अनेक लोक फक्त एक काम केल्यानंतर त्यांचा अर्ज 7 ते 8 दिवसानंतर मंजूर झाला आहे. बरेच लोक जे आहेत ते अशा प्रकारे कामं करतात आणि रोज त्यांचं स्टेटस चेक करतात. तर अनेक लोकांचं फक्त हे काम केल्यानंतर त्यांनी त्यांचा अर्ज जे आहे ते 7 ते 8 दिवसात मंजूर करून घेतलेला आहे. मित्रांनो, जर एका महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील आणि अर्ज अजूनही पेंडिंग असेल तर तुम्ही थेट कामगार कार्यालयात पण संपर्क करू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण अनेक वेळा अर्ज सिस्टीममध्ये अडकलेला असतो. तुम्ही कार्यालयात जाऊन अर्ज क्रमांक दाखवा आणि सांगा की माझा अर्ज 1 महिन्यापेक्षा जास्त दिवसापासून पेंडिंग आहे. त्यानंतर अधिकारी तुमचा अर्ज तपासतात आणि पुढील प्रक्रिया सुरू करतात. जर शक्य असेल तर लेखी तक्रारसुद्धा देऊ शकतात. यामुळे तुमच्या अर्जावर लवकरात लवकर कारवाई होऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देतो, ती म्हणजे सध्या जे आहे ते खूप लोक जे आहे ते करतात. ती चूक तुम्ही करू नका. मित्रांनो, काही लोक काय करतात, फेक एजंटच्या मागे लागतात. कारण की एजंटच्या थ्रू तुम्हाला एजंट भरपूर जे आहे ते पैसे मागणी करतात आणि तुम्हाला जे आहे ते हे कामं करून घेतात. परंतु तुम्ही लगेच मंजूर करून देतो असे सांगून तुम्हाला एजंट तुमची लूट करतात पैशाची. तर सरकारी अर्जासाठी कोणालाही तुम्ही जास्त पैसे देऊ नका. तुम्ही सर्व प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा आपल्या जवळच्या CSC सेंटरमधून जाऊन करू शकतात. तुम्ही एजंट लोकांना बळी पडू नका किंवा एजंट लोकांना पैसे देऊ नका. मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुमचा जर मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तो लगेच लिंक करा. कारण की OTP व्हेरिफिकेशनमुळं सुद्धा अनेक अर्ज जे आहे ते पेंडिंगमध्ये राहतात, अडकतात. तसे तुमचं दुसरं मुद्दा इम्पॉर्टंट माहिती म्हणजे तुमचं बँक खातं जे आहे ते NPCI
ला लिंक असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर योजनेचे पैसे बँकेमध्ये खात्यामध्ये येण्यासाठी खूप उशीर लागतो. त्यामुळे ते एक तुमचं नक्की करून घ्या. आज आपण पाहिलं की बांधकाम कामगारांना अर्ज 1 महिन्यापेक्षा जास्त पेंडिंग असेल तर कोणती 3 कामं महत्त्वाची करायची असतील. त्यापैकी महत्त्वाचं पहिलं सांगितलेलं आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स तपासायचं आहे. दुसरं सांगितलेलं आहे की तुमचा अर्ज स्टेटस रोज चेक करा. आणि 3 नंबर सांगितलेला आहे की तुम्ही कामगार कार्यालयात जाऊनसुद्धा संपर्क करू शकतात. ही कामं केल्यानंतर अनेक कामगारांचे अर्ज लवकर मंजूर झालेले आहेत. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा. हा व्हिडिओ नक्की इतर मित्रांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुमचा अर्ज किती दिवसापासून पेंडिंग आहे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढील बांधकाम कामगारांची नवनवीन माहिती आणि तुम्हाला आणखीन कोणकोणती माहिती बांधकाम कामगारांची पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवरती भरपूर बांधकाम कामगाराचे, कारण की बांधकाम कामगारांना भांडी वाटप असेल किंवा एडिशनल किट असेल किंवा सेफ्टी किट असेल की बांधकाम कामगारांना शिष्यवृत्ती योजनेविषयी माहिती असेल तर भरपूर अशा योजनांविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बनवलेली आहे. आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ जे तुम्हाला पाहिजे ती माहिती घेऊ शकतात. नक्कीच तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. परंतु चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका, कारण की बांधकाम कामगाराची नवनवीन विषय माहिती आपल्या चॅनलवरती भेटत असते. भेटत पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.